नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. ज्यांना 2025 मध्ये आपल्या संयुक्त गट ब किंवा गट क परीक्षेमधून पोस्ट मिळायची, त्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. सगळ्या गोष्टी एका ठिकाणी आपण देत आहोत. हे इकडे ते तिकडे, हे इथून करतो ते तिकडून करतो, त्या दिवशी तो विषय आहे, ह्या दिवशी हा विषय आहे, जम्बलिंग होते, नेमकं काय करायचं ते कळत नाहीये, अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं ती पण गोष्ट कळत नाही. या सगळ्यांवर आपण एक सोल्युशन घेऊन आलोय, ते म्हणजे मिशन मंत्रालय. तुम्हाला याच्यामध्ये जवळपास एक 7 गोष्टी आणि प्लस एक गोष्टी आपण त्याच्यावर काम करतोय, इफ पॉसिबल ती पण गोष्ट आपण तुम्हाला ऍड करून देणार आहे. थोडक्यात फक्त सांगतो की मिशन मंत्रालयामध्ये काय काय असणार आहे, त्याचा शेड्यूल आणि रुटीन कसा असणार आहे, कुठल्या दिवशी कुठला टॉपिक करायचा त्याचा पण शेड्यूल याच ठिकाणी आपण बघणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला फक्त सांगतो की मिशन मंत्रालयामध्ये आपण जे करतोय, इथं एक गोष्ट लक्षात घ्या. सगळ्यात स्टार्टिंगला जी गोष्ट आपण करणार आहे की अल्टिमेट रिव्हिजन कॅप्सूल जी आहे आपली URC कंटेंट बॅच कंबाईनसाठी स्पेशली डिझाईन केलेली, ती सगळी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. दुसरं राईट लॉजिकल अप्रोच, ठोकताळे अभ्यासाच्या पलीकडचे ज्यांना सगळ्यात जास्त सिलेक्शन आतापर्यंत दिले ती पण आपण याच्यात देत आहोत. त्यानंतर P2P प्रेडिक्शन बेस्ड, ज्याचे प्रश्न ग्रुप बी प्रिलिम्स बघितलं, ग्रुप सी प्रिलिम्स बघितलं, ग्रुप सी मेन्स मध्ये पण बघितले, ग्रुप बी मेन्स मध्ये पण बघितले, राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये पण बघितले. डेडिकेटेड कंबाईनचे P2P बॅच, ज्याच्यामध्ये आपले टेलिग्राम स्वरूपात पोल आहेत ते पण मी तुम्हाला दाखवेल. त्यानंतर PYQ डिसेक्शन, तुम्हाला जे 21,000चा ठोकळा तुम्ही सोडवता तो तुम्हाला टेलिग्राम मध्ये पोल स्वरूपामध्ये सोडवण्याची संधी या PYQ डिसेक्शन मध्ये मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, कमी वेळेमध्ये आतापर्यंत विद्यार्थी प्रिय झालेली आखाडा टेस्ट सिरीज पण तुम्हाला यात देत आहोत. त्यानंतर संकल्पदीप मेंटरशिप, जी तुम्हाला ठेवेल कनेक्ट, जी तुम्हाला गाईड करेल रोज टाइम टेबलनुसार शेड्यूलनुसार. आणि इन्फोदूत इन्फोग्राफिक्स, अवघड गोष्टी सोप्या करणं कलरफुल डायग्रामच्या स्वरूपामध्ये एकाच ठिकाणी देण्याच्या स्वरूपामध्ये ही करतोय. आणि जी 8वी गोष्ट आहे जी तुम्हाला ऍडव्हान्समध्ये देण्याचा आपला जो प्रयत्न आहे तो आहे की कंटेंट अनालिसिस. मागच्या 5 इयरचं कंटेंट अनालिसिस, जसं आपण राज्यसेवेला काही व्हिडिओ टाकले होते की 100च्या 100 प्रश्न जे आहेत 2024चे, त्याचं कंटेंट अनालिसिस आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा पार्ट नाहीये पण देण्याचा प्रयत्न आहे. पण निश्चितपणे मला गॅरंटी आहे की पुढच्या एक 20-25 दिवसामध्ये ते पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. म्हणजे तुम्हाला परत एखाद्या गोष्टीसाठी कुठेही दुसरी बॅच किंवा दुसरा कुठलाही कोर्स, दुसरं कुठलीही चॅनल किंवा काही फॉलो करायची गरज पडणार नाही. हे सगळं आपण आपलं जे कंबाईन मंत्रा नवीन चॅनल डेडिकेटेडली कंबाईनसाठी काढले, त्यामध्ये रोज डेली शेड्यूल आणि रुटीन मध्ये एक गायडन्सच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, तर डेली शेड्यूल मध्ये तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, तर डेली त्या टॉपिकचा पहिले तुम्ही PYQ बघणं अपेक्षित आहे की आयोगानं ह्या टॉपिकमध्ये नेमके काय प्रश्न विचारलेत, ह्या टॉपिकमध्ये नेमकं काय करायचंय. म्हणजे तुम्हाला आंबा दिला याचं लोणचं करायचंय का रस करायचा, काय करायचंय, हे सगळं आपल्याला केव्हा कळतं, जेव्हा आपण PYQ बघतो की प्रिअम्बल मधून काय काय प्रश्न एक्सपेक्टेड आहेत, MPSC आतापर्यंत काय काय विचारलेत, फ्युचरमध्ये काय विचारू शकते. या अनुषंगानं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक जस्ट आवाका यावा, एक अंदाज यावा, यासाठी PYQ डिसेक्शन जी आपली बॅच आहे, म्हणजे PYQ ची चिरफाड नावानं जी बॅच आहे ती आपण याच्यामध्ये देतोय. त्यात तुमचे PYQ कव्हर होतील. त्यानंतर तो टॉपिक तुम्ही तयार करणं अपेक्षित आहे. जर टॉपिक कळला नाही तर URC मधलं लेक्चर त्या टॉपिकचं बघायचं, ती कन्सेप्ट समजून घ्यायची, म्हणजे तुमचा अभ्यास पूर्ण होतो. मग अभ्यास झालाय नाही झालाय, समजलंय नाही झालंय, कन्फ्युजन झालंय, काय कळलं, हे सगळं तुम्हाला कुठे कळणार आहे, तर ते तुम्हाला कळणार आहे आपल्या P2Pच्या प्रश्नांमधून. बरोबर आहे. तर P2Pच्या प्रश्नांमधून तुम्हाला ते कळेल, ते पण तुम्हाला सांगेल. इथं डेली मध्ये आपल्याला करायचं मॅथ रिजनिंगची रोज प्रॅक्टिस, करंट आपल्याला डेली करायचं आहे, आणि हे P2P जे आपल्याला याच्या पलीकडे जाऊन वीकली मध्ये आपल्याला काय करायचंय, एक टेस्ट सोडवायची आहे. जे लोक थोडे जुने आहेत, 2-3 वर्षापासून तयारी करतात, त्यांनी डेली एक पेपर सोडवला तरी काय हरकत नाही. आखाडा टेस्ट सिरीज होत मार्केटमधल्या आहे नाही त्या सगळ्या टेस्ट सिरीज सोडवल्या तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला वीकली वन्स रिव्हिजन करायची आहे, किंवा ह्या शेड्यूलनुसार आपल्याला विषय संपल्यावर रिव्हिजन करता येईल. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की आपल्याला एक फीडबॅक जो आहे टेलिग्राम सेशनच्या माध्यमातून डेलीचे डेली मिळणार आहे, वीकली पण मिळेल. त्याच्यामध्ये मी पण स्वतः संकल्पदीपमध्ये तुम्हाला अधूनमधून गाईड करणारच आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. मग नेमकं हे कधी होणार, कसं होणार ते आपण बघूयात. कसं होणार, तर हा प्रोग्राम चालू होतोय आपला 15 ऑक्टोबर पासून. आपण सुरुवात केली पॉलिटी, जे हक्काचे पहिले 15 प्रश्न आहेत ते आपल्या खिशात घालण्यासाठीचा हा कार्यक्रम, म्हणून आपण पॉलिटी चालू करतोय 15 ऑक्टोबर पासून. तर 15 ऑक्टोबर पासून हा जर प्रोग्राम सुरू होतोय तर 50 दिवस आपण एक 5 डिसेंबर पर्यंत कंप्लीट करणार आहोत. 5 डिसेंबर नंतर कंप्लीट झाल्यावर 21 तारखेला आपली परीक्षा आहे. तरीही 15 दिवस या ठिकाणी शिल्लक राहतात. त्या रिझर्व डे मध्ये राहिलेले सेक्शन, राहिलेले विषय, राहिलेले टॉपिक चांगल्या पद्धतीनं परत आपल्याला रिवाइज करण्याचा वेळ मिळेल. या उलट काही काही लोकांचं उशिरा जॉईनिंग झालं, सर
मंत्रालयाबद्दल मला उशिरा कळालं, तर त्या विद्यार्थ्यांनी पहिला जो विषय आहे तो बाजूला ठेवून जिथून आपण कंटिन्यू करतो तिथं कंटिन्यू करून उरलेल्या 15 दिवसामध्ये सुरुवातीला मिस झालेले लेक्चर, सुरुवातीला मिस झालेले टॉपिक, विषय आपल्याला परत त्या ठिकाणी कव्हर करता येईल, ही एक आपण व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. तर प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करायचा, तर त्या टॉपिकचे PYQ पहिले सोडवायचे, URC मधले लेक्चर बघा किंवा PDF मधून कंटेंट रिवाइज करा, P2P चे प्रश्न सोडवा आणि बघा तुम्हाला जमतंय का नाही. त्यानंतर त्या विषयाची टेस्ट सोडवा, त्यानंतर अप्रोचचे लेक्चर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता की मी जो विचार केला PYQच्या बाबतीमध्ये तो योग्य आहे का नाही. इन्फोदूत इन्फोग्राफिक्स रिव्हिजनसाठी आणि संकल्पदीप तुम्हाला डेलीच्या डेली जागेवर ठेवण्यासाठी. आता हा जो एक शेड्यूल तुम्हाला ओव्हरऑल जो आहे तो एकदा फक्त दाखवतो. जर आपलं 15 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर मध्ये पॉलिटी होते, तर आपण 23 आणि 24 ऑक्टोबरला रिझर्व डे ठेवला आहे, रिव्हिजन डे. 2 दिवस रिव्हिजनसाठी आपण ठेवलेत का, तर आपला एखादा टॉपिक मिस झाला, काही झाला, किंवा आपल्याला त्या विषयाला संपल्यानंतर एकदा रिवाइज करणं गरजेचं असतं. कारण सायंटिफिक वेनं आपण बघितलं तर मेमरी ग्राफ जो आहे, जसे जसे दिवस पुढे जातात तस तसं मेमरी कमी व्हायला लागते. त्यामुळे इमिडिएटली 5-6 दिवसांनी 7 दिवसांनी जर आपण त्याला रिवाइज केलं तर पॉलिटी सारखा जो फॅक्च्युअल गोष्टी आहेत, ज्या व्हॉलेटाईल आहेत, त्या आपल्याला रिटेन करता येतात. म्हणून प्रत्येक विषयानंतर 2-2 दिवसाचा रिव्हिजन आपण त्या ठिकाणी शेड्यूल मध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही करणं अपेक्षित आहे. याच्या पलीकडे जाऊन हे सगळं जे तुम्हाला मिळणार आहे, टेलिग्रामचं जे आपलं नवीन चॅनल आहे कंबाईन मंत्रा, जे डेडिकेटेडली कंबाईन साठी आहे, याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल, किंवा आपलं जे मेन चॅनल त्याच्यावर पण ही लिंक मिळेल. तर इथे आपल्याला संकल्प मेंटरशिपच्या माध्यमातून डेलीच्या डेली अपडेट, इन्फोग्राफिक्स वगैरे पण त्या ठिकाणी बघायला मिळतील. आता जर बघितलं आपण ओव्हरऑल 15 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर, मग आता याच्या पुढे काय होणार आहे हे बघा. 22 ऑक्टोबर पर्यंत आपला शेड्यूल राज्य व्यवस्था बरोबर आहे. आता 23 ला सुरू न करता इकॉनॉमिक्स आपण केला 25 ला, म्हणजे 2 दिवस तुम्हाला रिव्हिजनसाठी दिलेले आहेत. इकॉनॉमिक्स नंतर जर तुम्ही बघितलं तर बरोबर आपल्याला काय होतं की परत 2 दिवस विज्ञानसाठी मिळतात, विज्ञान नंतर भूगोल, भूगोल नंतर हिस्ट्री, अशा पद्धतीने आपण ते फ्रेम केलेलं आहे. पण नेमकं आता याच्यामध्ये काय मिळणार, कसं मिळणार, तुम्हाला नेमकं P2P म्हणजे काय हे सगळं कळण्यासाठी आपण त्या ठिकाणी एक व्यवस्था केलेली आहे. ती व्यवस्था म्हणजे काय, तर तुमच्या असं लक्षात येईल की P2P जे आहे तर त्यामध्ये एकच मिनिट संतोष हे बघा, इथं डिसेक्शनचे जे क्वेश्चन आहे टॉपिक, आता समजा प्रस्तावना प्रियम्बलचा टॉपिक आहे, प्रियम्बलचा टॉपिक बघायच्या आधी तुम्ही आयोगाचे मागचे प्रश्न बघून घ्या. STI प्रिलिम्स 2011चा प्रश्न आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पोल स्वरूपामध्ये टेलिग्राम मध्ये आयोगाचा स्क्रीनशॉट मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, काही लोकांना मराठीत प्रॉब्लेम येतो, इंग्लिशमध्ये प्रश्न सोडवायला मिळेल. बघा PSI मेन्स 2012चा प्रश्न तुम्हाला इथं प्रश्न दिलेला आहे, खाली ऑप्शन दिलेले आहेत. घटना निर्मितीचे वैशिष्ट्य, याच्यावर आपल्याला P2P चे प्रश्न पण सोडवले. हे डिसेक्शनचे झाले, म्हणजे आयोगाने विचारले. त्यानंतर आपण तयार केलेले टॉपिक वाईज क्वेश्चन्स, क्वालिटी क्वेश्चन्स जे परीक्षेला आलेले आहेत, प्रिडिक्शन बेस्ड P2P जे आहे ते प्रश्न तुम्हाला टॉपिक वाईज इथे सोडवता येईल. कुठे, टेलिग्राम पोल स्वरूपामध्ये. आणि रिव्हिजनसाठी याचे आपण PDF पण देणार आहे. समजा हे जे क्वेश्चन आहेत बघा, अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन सोडवले. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट मी जी इन्फोग्राफिक्सच्या बाबतीमध्ये म्हटलं होतं की इन्फोग्राफिक्स म्हणजे काय. आता समजा तुम्हाला रिव्हिजन करायची आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये जो प्रियम्बलचा टॉपिक आहे, प्रियम्बलला कोण काय म्हटलेलं आहे ते तुम्हाला एका ठिकाणी मिळते की पंडित ठाकूरदास भार्गव काय म्हटले होते बाबा, M हिदायतुल्ला काय म्हटले होते, मुन्शीजी काय म्हटले होते, कृपलानी काय म्हटले, नाना पालखीवाला काय म्हटले होते, न्यायमूर्ती सिक्री, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम चांगल्या इन्फोग्राफिक्सच्या स्वरूपामध्ये डेलीचे डेली रिव्हिजनसाठी म्हणा किंवा 8 दिवसानंतर रिव्हिजनसाठी म्हणा त्या ठिकाणी तुम्हाला वापरायला मिळणार आहेत. अशा पद्धतीनं PYQ डिसेक्शन झालं, P2P झालं, इन्फोग्राफिक्स झालं, अप्रोच ठोकताळे सगळ्यांना माहिती आहेत. URC मधले लेक्चर तुम्हाला वापरता येणार आहेत. आणि याही पलीकडे सगळ्यात महत्वाची संकल्पदीप मेंटरशिप मध्ये रोजच्या रोज डेली टेलिग्रामच्या माध्यमातून आपण तुम्हाला उद्या काय करायचंय, कुठला टॉपिक करायचा, कसा करायचा, काय फोकस असला पाहिजे, काय अप्रोच असला पाहिजे, नंतर दुसऱ्या दिवशी परत रात्री एकदा की आज काय काय केलं, कसं कसं केलं, उद्याचा अजेंडा काय असणार आहे. अजेंडा आपण डेलीच्या डेली त्या ठिकाणी सेट करणार आहोत आणि त्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर ह्या अशा पद्धतीने आपण हा सेट केलेला आहे. याच्यामध्ये आता थोडंसं डिटेलमध्ये संकल्पदीप मध्ये सगळ्यात मेन रोल जो असणार आहे PSI ऋषिकेश आखळे सरांचा,
तर PSI ऋषिकेश आकडे सर तुम्हाला सांगतील की ते संकल्पदीप मेंटरशिपमध्ये त्यांची कन्सेप्ट काय होती, त्यांचं म्हणणं काय होतं, कशा पद्धतीने ते पुढे जाणार आहेत थोडक्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतील. त्यानंतर JD सर येतील, मॅथ विषयी नेमकं काय केलं पाहिजे, काय काय नाही. त्यानंतर P कुमार सर जे आहेत हिस्ट्रीचे, ते सांगतील की हिस्ट्रीमध्ये URC मध्ये कसे लेक्चर घेतलेत, त्याचा तुम्ही फायदा कसा करून घेऊ शकता आणि जास्तीत जास्त मार्क कसे पाडून घेता. मिशन मंत्रालयाचा एकच उद्देश होता, सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळाव्यात आणि कमी किमतीमध्ये मिळाव्यात, म्हणून आपण हा केलेला अट्टहास. आता PSI ऋषिकेश आकडे सरांना मी विनंती करेल की संकल्पदीप मेंटरशिप मध्ये नेमकं आपण काय करणार आहोत याच्यामध्ये थोडक्यात बोलावं. सर, ओव्हर टू यू. थँक्यू सर. खरंच एक्झाम जर ग्रुप बी ची क्रॅक करायची असेल तर हे वन स्टॉप सोल्युशन आहे. अगदी सरांनी सांगितल्याप्रमाणे 7-7, 8-8 गोष्टी एकाच ठिकाणी जर तुम्हाला मिळणार आहेत तर पाहिजेच काय ना अजून एक्झाम क्रॅक करायला. सर्वात महत्वाचं म्हणजे PYQ आहे, URC आहे, P2P आहे, आखाडा टेस्ट आहे, अप्रोच पण मिळतोय आणि संकल्पदीपची मेंटरशिप पण मिळते. तर आपण नेमकं संकल्पदीप मेंटरशिप मध्ये बघतो काय, आता हा प्लॅन दिलाय तुम्हाला आखून, बरोबर, पण हा प्लॅन फॉलो करताना हे आखून दिलेल्या गोष्टी आहेत, पण एक्झिक्यूट करताना जर काही अडचण आली, काही विचारायचं झालं, काही डाऊट असतील, ते क्लिअर करून घ्यायचे असतील, तर मी रोज संध्याकाळी तुम्हाला टेलिग्रामवरती लाईव्ह सेशनमध्ये मिळतोय. तिथे तुम्ही तुमचे डाऊट्स जे असतील ते तुम्ही विचारू शकता की तुम्हाला कोणती अडचण येते किंवा कोणते सोर्सेस रिलेटेड अडचण येते किंवा PYQ सॉल्व्ह करताना काय अडचण येते की नेमकं अप्रोचमध्ये आणखीन काय वेगळं करता येईल का, ह्या सगळ्या तुमच्या डाऊट्सला तिथं उत्तर देण्यासाठी मी तिथं हजर असणार आहे. म्हणजे पूर्ण हा प्रोग्राम आपण जो चालू केलाय की 15 ऑक्टोबर पासून ते 5 डिसेंबर पर्यंत एक तुमच्यासोबत कायमच तुमचा साथीदार म्हणून मी तिथे उभा असणार आहे. फक्त तुम्हाला यायचंय संध्याकाळी, तुम्हाला तुमचे डाऊट्स विचारायचे आहेत. आपण त्या माध्यमातून तुम्हाला टार्गेट दिलेलेच आहेत, ते टार्गेट, त्यांचा फीडबॅक, त्यांचे क्वेश्चन मी विचारले, तसं तुम्ही काय करायचंय, प्रिपेअर राहायचंय त्या पूर्ण मॅनेजमेंट. कारण आपला मुद्दाच पहा आहे की आपला जो स्टडी आहे तो कसा असला पाहिजे, अकाउंटेबल असला पाहिजे. आपण आपल्या स्टडीला अजिबात अकाउंटेबल ठेवत नाही. तर या माध्यमातून, या शेड्यूलच्या माध्यमातून तुमचा स्टडी आता काय होणार आहे, अकाउंटेबल होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रुप बी ची एक्झाम जशी जवळ येईल ना तसं मुलं खूप डायरेक्शनलेस होऊन जातात की त्यांना नेमकं करायचं काय. परीक्षा जशी जवळ येते ना तसं व्हायबल होऊन जातात आणि परीक्षा दूर असती तेव्हा त्यांचा अभ्यास एका सर्टन लेवल पर्यंत चालू असतो, पण जसं पेपर जवळ येईल तोपर्यंत मग व्हायबल होऊन नेमकं काय वाचायचंय, नेमकं काय करायचंय हे पण राहिले, ते पण राहिले, त्यांना तो स्टडीचा मॅनेजमेंट पूर्ण जमत नाही. आणि त्याच्यासाठीच हे सोल्युशन आहे की संपूर्ण स्टडीचं मॅनेजमेंट एकाच ठिकाणी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. फक्त एकच आहे की तुम्हाला फक्त एक स्टेप पुढे घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एनरोल करायचंय आणि बाकी सगळं सोल्युशन तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचते. आणि तुमचे जे पण डाऊट्स असतील ते संकल्पदीपच्या माध्यमातून पर्सनलाइज पण म्हणा आणि कॉमन पण म्हणा, प्रत्येक लेवलला तुम्हाला येऊन ते सॉल्व्ह केले जातील. ऍक्च्युअल मध्ये एक्झाम टार्गेट करताना ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की भरपूर अडचणी असतात, त्या प्रत्येक अडचणीचा आपण सोल्युशन देण्याचा प्रयत्न करूया. मग कोणत्याही पद्धतीचं असू द्या, अभ्यासा रिलेटेड असू द्या, सिटिंग रिलेटेड असू द्या, मेंटल स्टेबिलिटी रिलेटेड असू द्या, प्रत्येक तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळत आहेत, त्यामुळे कुठंच जाण्याची काहीच करायची गरज नाही. खरं सांगतो, ही फॅसिलिटी जेव्हा मी प्रिपरेशन करत असतो तेव्हा जर असली असती कदाचित तर आणखीन लवकर सिलेक्शन झालं असतं सर. खरं मला आता बसल्या बसल्या रिअलाइज झाली ही गोष्ट. आता पुढचं जे आहे, जे मॅथ्स अँड रिझनिंग बद्दल आहेत ते सर येतील, थोडं गाईड करतील. सरांना इन्सिस्ट करतो, सर प्लीज या. थँक्यू. आता MPSC एक्झाम मंत्रामध्ये मी आपलं स्वागत करतो. स्वप्नील जगदाळे, JD सर या नावाने परिचित आहे. आता आपल्याला माहिती आहे की मॅथ्स आणि रिझनिंगचा पार्ट किती महत्त्वाचा आहे. आता सांगायचं तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता, बरोबर आहे. आता अंकगणितामध्ये 3 टॉपिक येतात. एक येतं ॲरिथमॅटिक, ज्याला अल्जेब्रा सुद्धा म्हटलं जातं, अल्जेब्रा, बरोबर आहे. त्याच्यानंतर येतं एक जे पदावली वगैरे असते ना, बैजिक राशी, तो. आणि तिसरा येतो जॉमेट्रीचा पार्ट. आता महत्वाचा पार्ट अल्जेब्रा आणि जॉमेट्री असतो, ज्याला आपण भूमिती म्हटलं जातं, बरोबर आहे. हे 2 महत्वाचे टॉपिक असतात. आणि त्याच्यापैकी महत्वाचे टॉपिक म्हटलं गेलं तर संख्या, सगळ्यात महत्वाचं बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स. बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये काय येतं, संख्या, बरोबर आहे. संख्या येतात. त्याच्यानंतर काय येतं, विभाज्यतेच्या कसोट्या येतात.
त्याच्यानंतर श्रेणी किंवा श्रेणी पण म्हटलं जातं ह्याला, घातांक येतं आणि अपूर्णांक येतं. आता ह्या अपूर्णांकामध्ये 3 प्रकार येतात. एक येतं काय येतं, दशांश असेल, व्यवहारी असेल, दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक आणि आवर्ती अपूर्णांक. बरोबर आहे. आता मी सांगेल की हे जे बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स येतं, घातांक पण ह्याच्यातच घेऊयात, आपण घेतलेला आहे घातांक. ओके, तर ह्याच्यापैकी हे सुरुवातीला कंप्लीट करा म्हणजे कराच. कारण काय माहिती का, आत्ताचा क्वेश्चन काय आलता, विभाज्यतेच्या कसोट्यावर साधा सिंपल क्वेश्चन आलता. 2023 चा ग्रुप बी आणि सी जी संयुक्त झालती, बरोबर आहे, त्याच्यामध्ये साधा सिंपल क्वेश्चन होता बुद्धिबळ. बरोबर आहे. बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतील, साधा सोपा क्वेश्चन होता. काहीच करायचं नव्हतं, 1चा वर्ग आणि प्लस प्लस 8चा वर्ग त्याची बेरीज करायची होती, काहीच दुसरं करायचं नव्हतं. बरोबर आहे. 1 पासून 8च्या वर्गापर्यंत बेरीज करायची होती. 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, ते पण काही गरजेचं नव्हतं. फॉर्म्युला साधा होता, n इंटू n प्लस 1 टॉईस n प्लस 1 डिवायडेड बाय 6 हा फॉर्म्युला होता. म्हणजे साधं सोपं होतं. आपण काय 1चा वर्ग, 2चा वर्ग, 8 पर्यंत वर्ग करतो, बरोबर आहे. आणि ती व्हॅल्यूज टाकल्यानंतर 8 गुणिले 9 16 अधिक 1 17 आणि डिवायडेड बाय 6 204 होतं. काय काय 8 याटी 64 केलं. साधी सोपी कन्सेप्ट होती, त्याच्यावरच प्रश्न विचारले जातात. आणि आत्ताचा पॅटर्न जर पाहिला ना, 1 तास वेळ असतो, बरोबर, 60 मिनिटं, आणि त्याच्यापैकी आपल्या मॅथ्सला वेटेज असते 20 आणि 22 मार्काचं. 20 मार्क कशाला असतात, प्रीला असतात, 22 मार्क मेन्सला असतात. सर्वात अगोदर मी सांगेल ह्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा, बरोबर आहे. आणि ह्या बेसिक कन्सेप्ट बरोबर ह्याच्यावरले PYQ आपण हे संपूर्ण कव्हर करत आहोत. जी URC बॅच आहे त्याच्यामध्ये दोन्ही आहेत, URC मध्ये पण आहे आणि आपली इंडिव्हिज्युअल बॅच पण आहे. ह्या 2 महत्वाच्या टॉपिक कव्हर करा. आणि त्याच्या पुढे सांगेल की जॉमेट्री, हे सगळे टॉपिक दिलेलेच आहेत. त्याच्यानंतर सांगायचं म्हटलं तर आपले शेकडेवारी असेल, शेकडेवारी, नफा तोटा असेल, रेल्वेवरील उदाहरणे असतील, काळ कामवेग असेल, नळावरील उदाहरणे असेल, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज असेल, गुणोत्तर प्रमाण असेल, एलिगेशन म्हणजे मिश्रणे असतील. आता मी हे सगळं का सांगतोय माहितीये का, कारण सगळ्या टॉपिकवर एक 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 क्वेश्चन कव्हर केलेला असतोय. आपल्याला हर्डल्स मध्ये त्याच्यामध्ये पकडलं जातं. एकाच प्रकारचे जर क्वेश्चन विचारले ना, त्याच्यामुळे सगळे टॉपिक महत्वाचे आहेत. सगळे PYQ काढून पहा आत्ताचे, एक तरी क्वेश्चन दिसतोय ह्याच्यामध्ये. ओके, आणि जर इकडे गेला आपण, आता बुद्धिमत्ते साईडला गेलं तर वेटेज कसं असतं, 20 मार्कापैकी इकडे अंकगणिताला इथे 12 प्रश्न असतात आणि इकडे 8 क्वेश्चन असतात, सरासरी असे काढले जाते. आणि जर तुम्ही बुद्धिमत्ते मेन्सला गेला, इथे मेन्सला गेले तर 22 असतात, 22 पैकी इकडे अंकगणिताला 12 येतात आणि इकडे 10 येतात बुद्धिमत्तेला. अशा प्रकारचं वेटेज असते, त्याच्यानुसार जायचे. आता आतापर्यंत आपण हे पाहिलं की बाबा अंकगणिताचं पाहिलं, अंकगणितामध्ये अल्जेब्रा आणि जॉमेट्री हा पार्ट महत्वाचा आहे. जॉमेट्रीचं मी सांगायचं राहिलं, भूमिती. भूमितीमध्ये सर्वात जास्त प्रश्न येते क्षेत्रफळ, एरिया, घनफळ, पृष्ठफळ. हे सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. ह्याच्यासाठी सूत्र पाठ असणं गरजेचं आहे. इथे जर सूत्र पाठ नसेल, फॉर्म्युलेच पाठ नसतील तर उपयोग काहीच होणार नाहीये. आपण एक शॉर्ट्स तयार करणार आहोत, ह्याच्यामध्ये एक एक टॉपिक घेणार आहोत. घणाचं पूर्णपणे घेणार आहोत, घणाचे घनफळ असेल, घणाचे पृष्ठफळ असेल, त्या हिशोबाने घेणार आहोत, बरोबर आहे. वृत्तचितीचं संपूर्ण घेणार आहोत, त्या हिशोबाने घेणार आहोत. ओके, आता हे झालं आपण अंकगणित, ज्याला आपण ऍप्टी म्हटलं जातं. ऍप्टिट्यूड अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, ऍप्टिट्यूड. आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्ता म्हटलं गेलं तर बुद्धिमत्ते कोणकोणते येतात, सामान्य बुद्धिमत्ता 3 येतात टॉपिक. एकामध्ये येते सामान्य बुद्धिमत्ता, ओके. त्याच्यानंतर येतं आपलं सामान्य बुद्धिमत्तेनंतर तर्कशक्ती, लॉजिकल रिजनिंग बोललं जाते ह्याला.
आणि तिसरा टॉपिक येतो अशाब्दिक बुद्धिमत्ता. अशाब्दिक बुद्धिमत्ता. आता ह्या सामान्य बुद्धिमत्ता जनरल, त्याच्यामध्ये जर म्हटलं गेलं तर आपल्याला काय काय येते पाहायचे. संख्या श्रेणी, अंक श्रेणी. ह्याच्यामध्ये संख्या श्रेणी असेल, अंक श्रेणी असेल, म्हणजे अल्फाबेट वगैरे आधारित असतात, संख्या मालिका असते, बरोबर आहे. समसंबंध असेल, भाषिक वर्गीकरण असेल, सांकेतिक भाषा, कोडिंग डिकोडिंग, हे महत्वाचे या सामान्य बुद्धिमत्ते येतो. त्याच्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो सामान्य बुद्धिमत्तेचा. ओके. त्याच्यानंतर तर्कशक्ती. ह्याच्यावर आपल्याला माहिती आहे तर्कशक्तीवर आधारित खरे खोटे वगैरे ते असते, पण खरे खोटेचं प्रमाण आता कमी झाले, ते नाही विचारले जात. मग काय विचारलं तर व्हेन आकृती ह्याच्यावर अतिशय महत्वाचं आहे. व्हेन डायग्राम, ज्याला व्हेन आकृती आपण बोललं जातं. ओके, ते अतिशय महत्वाचं आहे. किंवा विधाने गृहीतके असेल, बरोबर आहे, विधान निष्कर्ष असेल, हे ह्याच्यामध्ये येतं. ह्याला सगळ्यात जास्त वेटेज लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर इथे वेटेज, आणि त्याच्यानंतर इथे अशाब्दिक म्हणजे काय, आकृत्यांची संख्या मोजणे. आकृत्यांची संख्या मोजणे, बरोबर आहे. त्रिकोण किती आहेत, चौकोन किती आहेत, चौरस किती आहेत, आयत किती आहेत, त्या हिशोबाने येते. किंवा आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, अशा प्रकारचं इथे येते. मी 3 ह्याच्यामध्ये सांगितलेले. ह्याच्यासाठी काय करायचे आपल्याला, जो काय कालावधी आहे त्याच्यामध्ये आपल्या सोयीनुसार दररोज आपल्याला 5 असतील 10 असतील टॉपिक कव्हर करायचेच आहे. कारण काय होतं की मॅथ्स असा विषय आहे की बाबा 1 महिना राहिलाय आणि शेवटचे 8 दिवस आपण जे करंट अफेअर्सला वगैरे करतो तसं मॅथ्सचं होत नाही. त्याच्यासाठी महत्वाची बैठक लागते रेग्युलर. मॅथ्स तोच सब्जेक्ट आहे, वही आणि पेन घ्यायला लागतं, सोडवायला लागतो, वाचनाचा पाठांतराचा भाग नाहीये हा. ओके, त्याच्यामुळे आपल्याला एक ठराविक कालावधीनंतर, आणि तुम्हाला टेस्ट सिरीज जे आपले आखाडा टेस्ट सिरीज आहे एवढी दर्जेदार आणि उत्कृष्ट आहे ना, स्वतः अवलोकन करायचे. तुम्ही ठरवताल की आपलं क्वेश्चन पाहायचं आणि आयोगाचे क्वेश्चन पाहायचे, कारण आपण संपूर्ण हे मागच्या 5-6 वर्षाचे संपूर्ण अवलोकन करून त्याच्यावर आधारित टेस्ट सिरीज केलेली आहे. आणि योगायोग असा ग्रुप सी ला पॅटर्न पाहायचा, आपले सगळे क्वेश्चन काढायचे आणि तोच पॅटर्न पाहायचा. नाही आले तर विचारा, 100% फायदा होईल तुम्हाला. आणि बाजारामध्ये आपण संपूर्ण टेस्ट सिरीज, म्हणजे आपण असं म्हणत नाहीये की आपली तर सोडवा, प्राधान्यक्रम आपल्याला मी सांगेलच, परंतु जेवढ्या अवेलेबल आहेत तेवढाही सोडवण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यानंतर दुसरं सांगायचं म्हटलं की जी बॅच बेसिक आपली बॅच आहे त्याला सुद्धा म्हणजे महत्व द्या. एक बॅच कंप्लीट करा म्हणजे कराच, त्याचा उत्कृष्ट म्हणजे फायदा होणार आहे ते तुम्हाला कळेल त्या हिशोबाने. आता पुढचं जे आहे संबंधित विषयाचे सर आपले पी कुमार सर तुम्हाला मार्गदर्शन करतील. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एक्झाम मंत्रा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. सुरुवातीलाच या सगळ्या बॅचच्या संदर्भानं मिशन मंत्रालय म्हणून जे बॅच आहे या बॅचच्या संदर्भानं आत्ताच आदरणीय डॉक्टर अजित सरांनी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि या बॅचला जे नाव सरांनी दिलेलं आहे मिशन मंत्रालय, खरंच फार छान नाव आहे. याचं कारण असं की एएसओच्या संदर्भानं तुम्हाला माहित आहे की त्याच्यामध्ये जे पगाराचं स्ट्रक्चर आहे ज्याला आपण वेतन श्रेणी म्हणतो ती सुधारित लागू केली आणि फार चांगलं वेतन श्रेणी त्या ठिकाणी लागू केलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता या सगळ्या संदर्भानं बोलत असताना मी तुम्हाला इतिहास या विषयाच्या संदर्भानं एक गाईडलाईन देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता इतिहास हा विषय म्हटल्यानंतर या विषयाच्या संदर्भानं अनेक विद्यार्थी मित्रांचे प्रश्न आहे. आणि विशेष गोष्ट सांगायची म्हणजे अलीकडे एक ट्रेंड नवीन आलेला आहे. मागच्या 2-2.5-3 वर्षामध्ये जर तुम्ही निकाल व्यवस्थित पाहिले तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सक्सेस होण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे मागच्या 3 राज्यसेवा मुख्य परीक्षेला असलेले मुलं यावर्षी इंटरव्ह्यूला नाही आहे आणि पहिल्यांदाच मुख्य परीक्षा देऊन सुद्धा मुलाखतीला पास तर असलेला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे. याचं जर कारण काही असेल तर याचं कारण असं आहे की या क्षेत्रामध्ये देखील प्रबोधनाचं पर्व सुरू झालेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. मी इतिहासाच्या भाषेत जास्त करून या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतो. प्रबोधन पर्व देखील या ठिकाणी एमपीएससी एक्झाम मंत्राने सुरू केलेला आहे. म्हणून अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्याला जे कट ऑफ वाढताना दिसतात याचं कारण देखील हेच आहे. तुम्हाला माहित असेल की डॉक्टर अजित सरांनी त्या ठिकाणी ठोकताळ्यांच्या माध्यमातून समजा एखाद्या प्रश्नाचं आपण अनालिसिस केलं आणि त्या
आधारित जे काही बेसिक कंटेंट आहे तेही कव्हर केलं आणि एका चांगल्या शिक्षकाच्या नोट्स देखील वाचल्या, क्लासही केला. मात्र एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला येत नसेल तर अशा प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठीची जी काही ट्रिक्स आहे मागच्या 10-12 वर्षातल्या अभ्यासाच्या दरम्यानचा आणि प्रशासनात काम करण्याचा त्यांचा अनुभव आणि मागच्या ज्या 7-8 वर्षापासून सर टीचिंग करताय वेगवेगळ्या चांगल्या संस्थेमध्ये त्या सगळ्यांचा त्या ठिकाणी अनुभव एकत्रित करून ह्या सगळ्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न जो केलेला आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं प्रत्येक विषयामध्ये तुमचे मार्क वाढलेला आहे. म्हणून अलीकडचा जो ट्रेंड आपल्याला दिसतो कट ऑफ वाढण्याचा त्याला कारणीभूत असे काही फॅक्टर्स आहे. म्हणजे त्यापैकी एक डॉक्टर अजित सर आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि आपल्या इथे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला प्रत्येक शिक्षक त्या सगळ्या विषयाच्या संदर्भानं न्याय देणार आहे. त्या सगळ्या विषयाचे मागच्या 8-10 वर्षातले पीवायक्यूचा ट्रेंड कसा आहे, प्रिलिम्स आणि मेन्सच्या संदर्भानं अभ्यास करत असताना विशेषतः कोणत्या गोष्टींवर आपण भर दिला गेला पाहिजे या सगळ्या संदर्भानं प्रॉपर अशा पद्धतीचं गायडन्स या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. जनरली काय होत असते की पहिल्यांदा स्पर्धा परीक्षेचा आवाका जास्त असल्यामुळे समजून घ्यायला वेळ लागते आणि जसं आपल्याला समजायला लागते एखादी मेन्स दिली की जनरली एक मोठा वर्ग हुशार होऊन जातो. तो कोणाचं ऐकत नाही, सिनियरचं ऐकत नाही, शिक्षकाचं ऐकत नाही, क्लासेसमध्ये तुलना करण्याचा प्रयत्न करतो, पोस्ट होल्डर लोकांचं देखील ऐकत नाही आणि तिथून मग प्रवास सुरू होतो कटण्याचा आणि सोबतच या सगळ्या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा. मात्र नवीन विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये काय होतं की हे डेडिकेशनने हे सगळं फॉलो करतात आणि कम्प्लिटली अतिशय कमी वयामध्ये किंवा कमी पिरियडमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा करून पुढे निघून जातात. या बॅचची जी फीस ठेवलेली आहे ती सुद्धा अगदी नगण्य आहे. म्हणजे या अगोदर जर आपण पाहिलं तर कोविड नंतरचा भाग आणि कोविडच्या अगोदरचा पार्ट जर आपण पाहिला तर प्रचंड अशा पद्धतीची तफावत आहे आणि ग्रामीण भागामध्ये देखील ऑनलाईनची जी शिक्षण प्रणाली आहे ती फार चांगल्या पद्धतीने पोहोचलेली आहे. म्हणून केवळ शहरी भागातलाच विद्यार्थी या ठिकाणी प्रिपेअर करतोय असं समजू नका, तर कुठेतरी कोपऱ्यात बसलेला विद्यार्थी सुद्धा आपला कॉम्पिटिटर आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. तो तुम्हाला कदाचित दिसत नसेल परंतु या ठिकाणातून हजारो विद्यार्थी या माध्यमातून आपल्याला जोडलेले आहे. प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या, प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहे. मात्र जो फॉलो करतो तो त्या ठिकाणी मार्क्स घेऊन पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. आता मी येतो इतिहास विषयाच्या संदर्भानं. म्हणून मी या विषयाला अर्थातच या बॅचला प्रबोधनाचं पर्व किंवा प्रबोधनाचं प्रतीक म्हटलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता इतिहासाच्या बाबतीमध्ये कंबाईनला आपण जर पाहिलं तर साधारण 10 प्रश्न प्रिलिम्सला विचारले जातात आणि ह्या प्रिलिम्स मध्ये आपल्याला आधुनिक भारत आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास अशा पद्धतीचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. मात्र इथे कुठेच तुम्हाला समाज सुधारकाचा उल्लेख दिसत नाही. सातत्यानं समाज सुधारकांवर प्रश्न प्रत्येक प्रिलिम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मागच्या 10 वर्षातल्या सगळ्या प्रिलिम्स तुम्ही एकदा चेक करा. प्रत्येक असं एकही प्रिलिम्स नाही की ज्या प्रिलिम्स मध्ये समाज सुधारकांवर प्रश्न विचारलेला नाही. मात्र सिलेबसच्या लाईन मध्ये कुठेच समाज सुधारकांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळत नाही. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असं त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि आपण ह्या सगळ्या लास्ट रिव्हिजनचा प्रयत्न म्हणून ह्या मिशन मंत्रालय अंतर्गत ज्या काही बॅचेस तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहे, ज्या ज्या ठिकाणी इतिहास घेतलेला आहे त्या ठिकाणी विशेष करून इकडे देखील आपण भर घातलेला आहे. याचं कारण असं की सातत्यानं वेगवेगळ्या समाज सुधारकांवर प्रश्न विचारलेले आहे, प्रश्न रिपीट देखील झालेले आहे. आणि प्रिलिम्स आणि मेन्सच्या प्रश्नांमध्ये नेमका फरक काय असतो, कंटेंट तेच आहे, मात्र प्रश्न ज्यावेळेस नव्याने आपल्या समोर येतो त्यावेळेस आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आणता येत नाही. याचं नेमकं कारण काय आहे हे देखील आपण त्या ठिकाणी समजून सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. तुम्हाला काय करायचं आहे, या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला पीवायक्यूचं जे अनालिसिस आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट, अनेक मंडळी तुम्हाला सांगतात, मार्गदर्शक सांगतात, एक्सपर्ट लोक सांगतात, विषय तज्ञ सांगतात आणि पास झालेले विद्यार्थी मित्र देखील तुम्हाला फार चांगलं गाईड करतात. मात्र बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पीवायक्यूचे अनालिसिस म्हणजे काय हे कळत नाही. हे आपल्या बॅच मध्ये या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यानंतर बेसिक म्हणजे काय, त्यानंतर विषयाचं बेसिक म्हणजे काय, जसं की आपण स्टेट बोर्ड म्हणतो, एनसीईआरटी म्हणतो, की त्यातलं कुठलं कंटेंट कुठल्या परीक्षेसाठी वाचलं पाहिजे हे देखील यामध्ये फार चांगल्या पद्धतीने सांगितलेले आहेत. तिसरी गोष्ट महत्वाची सांगितलेली आहे ते म्हणजे जे आपण कंटेंट वाचतो त्या कंटेंटवर आधारित पुढच्या कालखंडामध्ये क्वेश्चन कसा तयार होऊ शकतो हे ज्याला कळलं त्याला पुढची परीक्षा पास करता येते. म्हणजे समजा ही कंटेंटची फ्रेम आहे, हे वाचल्यानंतर आतापर्यंत प्रश्न कसे आले म्हणजे पीवायक्यू, आणि यावर आधारित समजा आयोगाला दुसरा प्रश्न तयार करायचा असेल, कंटेंट तर हेच आहे, कंटेंट काही चेंज होणार नाहीये, मात्र इथे प्रश्न कसा येतो
हे जर ज्याला समजलं आणि ते समजण्यासाठी जर आपण अभ्यासाच्या दरम्यान कुठे कमी पडत असेल तर ही संपूर्ण एमपीएससी एक्झाम मंत्राची टीम या संकल्पदीपच्या माध्यमातून तुम्हाला एक प्रबोधनाचं प्रतीक म्हणून काम करणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये ज्यांचं टार्गेट आहे की येणाऱ्या कालखंडातली परीक्षा आपल्याला पास करायची आहे, 25 ची परीक्षा पास करायची आहे, या अगोदरच्या 1-2 प्रिलिम्स मध्ये किंवा मेन्स मध्ये आपल्याला फायनली यश मिळालं नाही, अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी या बॅचचा पूर्णपणे लाभ घ्या. आणि त्या सगळ्या संदर्भात अजून काही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपल्याला ज्याला आपण काय म्हणतो की मंथन, आलं का लक्षात, म्हणजे हे तुम्ही घेतल्यानंतर सुद्धा तिथे तुम्हाला मंथन मध्ये प्रश्न विचारता येणार आहे. आणि काही विद्यार्थी मित्र असे असतात की या वर्षी आपली बॅच घेत नाही मात्र नेक्स्ट इयर 100% घेणार आहे, मला माहित आहे. याचं कारण असं की काही विद्यार्थी मित्रांना पटकन विश्वास बसत नाही का, याचं कारण असं झालेलं आहे की युट्यूबवर बरेच लोक येऊन वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी सांगतात, मात्र तुम्ही सदसद विवेक बुद्धीला प्रमाण मानून त्या ठिकाणी आपण सर्वजण ह्या निर्मिकाचे लेकर आहोत आणि आपल्या सगळ्यांचं जवळपास क्वालिफिकेशन बेसिकली ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि प्रत्येकाला PYQ काय विचारलेले आहे, बेसिक कंटेंट काय आहे, आयोगाचा ट्रेंड काय आहे हे जनरली समजत असते. आणि त्या सगळ्या आधारावर या सगळ्या गोष्टींचा एक डेमो तुम्ही पहा आणि त्यानंतर जर 25 ची परीक्षा आपली टार्गेट असेल तर निश्चितपणे या संकल्पदीपचा भाग बनून येणाऱ्या कालखंडामध्ये यशाचे भागीदार व्हा. आणि या सगळ्या संदर्भानं दिवसभरामध्ये हे सगळे उपक्रम आपले सुरू असतात आणि सायंकाळी संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी 10:10 आपल्याकडे मंथनची सिरीज आपण सुरू केलेली आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. ज्यावेळेस या मंथनचं ओपनिंग केलेलं होतं त्यावेळेस आदरणीय डॉक्टर अजित सरांनी सांगितलेलं होतं की हे 10:10 म्हणजे विक्ट्रीची साईन आहे आणि विजयासाठी आपण दिवसभर खरं तर झटत असतो, प्रयत्न करत असतो. आणि दिवसभरातले तुमचे जे काही प्रश्न असतील, संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थी मित्रांचे प्रश्न असतील तर डॉक्टर अजित सर या वेळेमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मंथनचा उपक्रम हा संपूर्ण फ्री टू ऑल आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे या सगळ्या संदर्भाने एकीकडे आपण फक्त प्रोफेशनलीच काम करतो अशातला भाग नाही आणि या बॅचेस मध्ये, संकल्पदीप बॅचेस मध्ये ज्या इतर सगळ्या बॅचेस मर्ज केलेल्या आहे याचं कारण असं की कधी कधी आपण टेस्ट सोडवतो मात्र त्या ठिकाणी लॉजिक आपल्याला कळत नाही, अप्रोच कळत नाही, कंटेंट कळत नाही, PYQचं अनालिसिस कळत नाही. म्हणून ह्या संपूर्ण गोष्टी खऱ्या अर्थानं रिझल्ट साठी आवश्यक आहे. रिझल्ट साठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या बाबी एकत्र देण्याचा प्रयत्न म्हणजे संकल्पदीपचा प्रयत्न आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आजच्या या तोंड ओळख अर्थातच बॅचच्या संदर्भाने आपण एकत्र आलेलो होतो. या भागामध्ये मी इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यांची 2025 मध्ये परीक्षा पास करण्याच्या संदर्भामध्ये ज्यांचा मानस आहे, ज्यांची तयारी आहे, त्यांनी निश्चितपणे या बॅचचा लाभ घ्या आणि 26 मध्ये विजयाचे मानकरी व्हा. तुमच्या विजयासाठी खूप साऱ्या संपूर्ण टीम कडून शुभेच्छा देतो आणि आजच्या भागामध्ये इथेच थांबतो. धन्यवाद.